नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव तालुक्यामध्ये आळणी या शिवारात आलेलो आहोत. या ठिकाणी कुणबी SC केंद्रीय निवासी शाळा आहे आणि या शाळेचा जो प्रकार आहे ते आपण नेमकं या शाळेमध्ये काय घडलं आहे, ही शाळा किती एकरामध्ये आहे आणि नेमकं या शाळेचा वाद निर्माण झाला आहे. असा वाद निर्माण झाला आहे की एखादा माणूस शाळेचा संस्थापक अध्यक्ष संपवण्याचाच प्रयत्न या ठिकाणी होत आहे. ते कुणाकून होत आहे, कशामुळे होत आहे, काय कारणं आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या शाळेच्या संस्थापक अध्यक्षाकडून नेमकं काय प्रकार घडला आहे. आणि खरं म्हणलं तर ही शाळा गाव सोडून 1-2-4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, रानात आहे आणि हे कुटुंब राहतं इथं पूर्णचे पूर्ण. आणि या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होत आहे, अध्यक्षालाच संपवण्याचा प्रयत्न होत आहे. हे कशामुळे होत आहे हे आपण अध्यक्षांना विचारूया, नेमकं काय प्रकार आहे तो. आपल्यासोबत आहेत अध्यक्ष वीरसाहेब म्हणून आहेत. काय नाव तुमचं? कालिदास लिंबाजी वीर. बरं, काय नेमकं घडलं आहे? तुमची शाळा कधी स्थापन झालेली आहे? माझी शाळा 11/7/2003 स्थापन झालेली आहे. बरं बरं. आता मध्यंतरी तुमच्या या शाळेचा व्यवहार झाला असं कळतं आहे. ज्या ठिकाणी ही शाळा तुम्ही बांधली ती जागाच तुम्ही विकली असा लोकांचा आरोप आहे. बरोबर. लोकांचा म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्याचाच. आणि कर्मचारी कलेक्टर ऑफिसला पत्र द्यायला आले होते. त्यांनी मला सांगितलं की बाबा आमच्या संस्थापक अध्यक्षाने आम्हाला न माहीत होता ही जमीन विकली आणि ती जमीन आहे त्यांच्या मालकीनीच्या नावावर, यांना काही अधिकार नसताना ही जमीन विकली असं म्हणणं आहे त्यांचं. तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की ह्या कर्मचारी वर्ग माझ्याकडे जवळजवळ 24-25 कर्मचारी आहेत. ह्या कर्मचाऱ्यांनी माझ्या शाळेचं काम होईना गेलं. अनुदानाचं काम बरेच दिवसापासून रखडलेलं आहे. आज 2026 उजळलेलं आहे, तरी पण अनुदानाचं काम. शाळेची स्थापना कधी झाली? 2003ला. 2003ला तुमची स्थापना झाली. आता 2026 आहे. हो. अद्याप केंद्रीय 1 रुपया मिळालेला नाही. हे तुम्ही आता देणगी देणाऱ्या लोकांच्या माध्यमातून ही शाळा चालवली. हो. आता तुमच्या शाळेची जी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याचा आरोप तुमच्यावर आहे की ही शाळा विकली, आमचा विषय उद्ध्वस्त केलं, आमच्याकडून काय पैसे घेतले त्या लोकांनी आणि पैसे घेऊन आमचे पैसे बुडवण्याचा हा एक प्लॅन आहे असं त्यांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत तसं नाही. मी ह्या लोकांचे पैसे घेतलेले नाहीत आणि ह्यांच्याकडून मी जी घेतलंय देणगी स्वरूपात ते अन्न धान्य, हे गोरगरिबाची मुलं, कर्मचारी सुद्धा इथं जगतात. कर्मचाऱ्यासोबत या कर्मचाऱ्याकडून एक बी पैसा घेतला नाही. बरं, पैसे रूपात घेतलेले नाहीत मी. बरं. मी फक्त काय कमी आहे इथं बाबा, बाजार नाही, किरकोळ बाजार आहे, अन्नधान्य स्वरूपात. अन्नधान्य स्वरूपात. किती विद्यार्थी आहेत तुमच्या इथे? माझ्याकडं या वर्षी 96 विद्यार्थी आहेत. याही वर्षी आतापर्यंत शाळा भरपूर चांगल्या 250-300 विद्यार्थी होते माझ्याकडे. मी मध्यंतरी आलतो, भरपूर विद्यार्थी होते. 350-400. जनसेवा सुद्धा चांगली आहे. आता तुम्ही मला एवढं सांगा की मध्यंतरी तुम्ही जमीन विकली, किती रुपयाला विकली जमीन? मी 82 लाखाला विकली होती. 82 लाखाला विकली होती? नाही, विकली है ना, विकली. आणि 2 एकर जमीन आहे. आता ती 82 लाखामधले तुम्हाला रक्कम किती मिळाली? मला 40 लाख रुपये मिळाले. बरं, 40 लाख म्हणजे 42 लाख रुपये तुमचे अजून देणे आहे, म्हणजे येणे आहे लोकांकडून. लोकांनी तुम्हाला इथं येऊन शाळेवर तुमच्या शाळेचा बोर्ड उकडला, तुमच्या या जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. तसे व्हिडिओ आम्ही पाहिले. आता ह्या लोकांनी 82 लाख रुपये याच्यामधली 40 लाख रुपये तुम्हाला दिले आणि 42 लाख रुपये देण्याच्या अगोदरच कब्जा करायला आले होते. त्यावेळेस तुम्हाला हाणमारी करायचा प्रयत्न केला, तुमच्या घरच्या लोकांना हाणमारी करायचा प्रयत्न केला, तुमच्या शाळेचा बोर्ड उखडला. याच्यावर तुम्ही काय केलं? पुन्हा मी त्यांना म्हणलं बाबा आपला व्यवहार मिटला नाही, तुम्ही कसं काय उपटायला लागला, कसं काय कब्जा करायला लागला, आपलं काय ठरलंय, माझे पैसे दिल्यानंतर तुम्हाला कब्जा द्यायचं बोलणं आहे, परंतु तुम्ही पैसे माझे न देताच कब्जा करायला, मला मारहाण करायला. मग मी असं बोलतो तर त्यांनी माझ्या मुलाला मारलं, थोरल्या. बर. मारलं. सून आली माहिती तर तिला बी धक्काबुक्की केली. बर. मग मी घाबरून गेलो. मग मला वडीत इकडं नेलं. माझा एकच नेलं
बाबा घाटे आणि श्रीपाल वीर. वडीत नेलं, पुन्हा काय केलं? पुन्हा त्यांनी इकडं मुलाला आणि सुनाला मारलं. बर. मग माझी जी आणि कर्मचारी शाळा जंगलात असल्यामुळे कोणी नाही आणि रविवार होता त्या दिवशी रविवार होता. माझा कर्मचारी फक्त एकच होता. किती तारीख होती? ती तारीख 15 तारीख होती. 15 तारखेला झाले रविवारी. आणि माझा कर्मचारी एक गेला त्याच्या बाबा मारू नका, हाणू नका, तुम्ही असं असं करू नका, तुमचं काय असेल ते विषय बसून मिटवा. तर त्या बाईला लगेच 5-7 हजार रुपये तिच्या अंगावर टाकले आणि तू निघून जा इथून, तू ह्या भानगडीत पडू नको. कोणत्या बाईला? माझ्या कर्मचाऱ्याला, स्वयंपाक करणाऱ्या बाईला. हो. मग ती बाई गप बसली, तिच्या बी अंगावर दोघं ती पडली की ती गप बसली बाई महाराज. बाई आहेत का? हा, ही आहे. काय झालं नेमकं? सर मी इथं एकटीच होते त्यावेळेस, म्हणजे ज्या टायमाला ह्यांनी मटेरियल आणलं त्या टायमाला मी एकटीच होते इथं. मग मी त्यांनाही विचारलं, आमच्या सरांना तुम्ही विचारलं का मटेरियल टाकताना? तर मला म्हणले नाही विचारलं. मी म्हणलं त्यांनी फोन लावा आणि तुम्ही विचारा म्हणलं. तर म्हणले फोन लागना गेला, फोन उचलं ना. मग मी काय म्हणलं, मी थांबा म्हणलं 1 मिनिट, मटेरियल खाली होत नका, मला त्यांच्या घरच्यानी फोन लावून विचारू द्या म्हणलं. तुम्ही एकटेच होते? मी एकटेच होते. कोणत्या जातीचे तुम्ही? मी एससीची आहे. आता ही जात विचारणं बरोबर नाही, पण नाही सर, मी तुम्ही एससीची अगोदर सांगितलं किंवा मागासवर्गीय आहे मी पण. हा, लहुजीचीच आहे मी पण. बरं. मग सर मग मी त्यांच्या मुलीला फोन केला, म्हणलं काका कुठे आहे ते, फोन उचले ना ते. तर म्हणले का? मी म्हणलं देशमुख. किती दिवसापासून काम करते? मी 19 पासून आहे सर. 2019 पासून. हो. बरं, तुम्हाला त्या लोकांनी काय दाब दडप शिवी? हो, धमकी दिली मला. म्हणले तुम्ही जर इथं राहिलं तर तुमचं काही खरं नाही म्हणून असं मला धमकी दिली. कोणी दिली धमकी? म्हणजे बाबा घाटशिळे आणि अमित देशमुखनं. तुम्ही एकटा असताना हा, धमकी मी दिली? एकटी होते इथं मालक त्यावेळेस. नव्हते इथं तुमचे? नाही मिस्टर म्हणजे नव्हते आमचे. मिस्टर सर म्हणजे ह्या हे सर शाळेचे पण नव्हते, संस्थापक कोणच अध्यक्ष? नव्हते इथं. मीच एकटी होते त्यावेळेस. मुलं किती आहेत इथं? मुलं 165 आहेत म्हणजे सर. मुलाची- माझी आता सध्याला मुलं 4च आहेत तिथं. मग ह्यांच्या धमकीमुळे मुलं समजे गावाकडे निघून गेलेले, तिथं एक पण मुलगा नाही. आणि असं सांगते की परत मग इथं शाळा बंद आहे, असं तुम्ही कशाला राहता असं म्हणून मला धमकी देते ती इथं, तुम्ही राहायचं बोर्ड नाही इथं. उकडताना कोण कोण होतं इथं? बोर्ड उकलताना सर श्रीपाल वीर एक होता, म्हणजे विषुक माणसं होते, त्यांनीच बोर्ड हलवला, त्यांनीच काढायला किती लावलं. अंदाजे दिवसा होते का रात्री प्रकार झाले? दुपारचा हे प्रकार घडलेला आहे. बरं. म्हणजे 3 वाजता हे प्रकार घडला आणि 4 वाजता हे बोर्ड गायब केला आणि त्यांचा जय मल्हार फार्मस म्हणून बोर्ड आणून लावला. बरोबर. तुम्हाला धमकी दिली खरं? काय हो, म्हणाले मला बरं धमकी दिली. मला म्हणले तुम्ही इथं राहायचं नाही, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका, आणि तुम्ही जर भानगडीत पडला तर तुमचं काय होईल त्याचा विचार करा म्हणजे. बरं. साहेब, तुम्हाला हे असा प्रकार घडल्यावर तुमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटलं नेमकं? हे असं जर माझ्या कुटुंबावर जीव घेणे, प्राण हल्ला व्हायला आहे, माझ्या असं झालं, कुटुंबाला काय धोकाच झालं? आहे. तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी? मी म्हणजे मला चक्कर येऊन मी खाली बसलो, माझ्या मुलाला मारताना. आणि मुलाला सुनाला माझ्या मारले, त्यावेळेस मला चक्कर येईल. बरं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 6 वाजता मला येऊन पुन्हा अजून मारणार येईल. हेच लोक हा. तुम्हाला काही धमकी दिली? तुला सकाळपासून खलास करतो, गोळ्या घालून खलास करतो म्हणजे तुला. बरं. कोण म्हणला हो? श्रीपालवीर आणि बाबा घाटे. बरं. म्हणजे तुमचेच पैसे त्यांच्याकडे देणे आहे. पैसे 42 लाख रुपये देण्याऐवजी मला धमकी दिली. म्हणजे पैसे बुडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे का? हा, पैसे बुडवून ह्या जमिनीचा कब्जा घेण्याचा विचार आहे. हा, असा विचार असा आहे. तुम्ही याच्यावर पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला गेलतात का? मी सकाळी उठलो, यांच्या गोळ्या घालून म्हणल्यावर मी पळून गेलो, लपलो जाऊन मी. होय. आणि पुन्हा मी असं लपलो की कोणालाच माहित नव्हतं. माझं घरच्या बी लोकाला माहित घरच्या लोकांना नाही. आल्यानंतर मी म्हणतो तो माझ्या घरच्या लोकांना बोलवतो मी. कुठं म्हणजे तुम्ही किती दिवस गेला होता? मी काय सोमवारी सकाळी गेलो आणि गुरुवारी तर मला पोलीस स्टेशनचा फोन आल्यावर मी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलीस स्टेशनचा कावर फोन आला तुम्हाला? हे माझ्या मुलाने, वडील आमचे गायब झाले, कुठे पत्ता नाही, मारून टाकला. दिलाय मुलाने. आहे का तो अर्ज? बरं. मग ती मला पोलिसांनी सांगितल्यावर माझा फोन इथं होता, ती फोन जप्त केला आणि त्या फोन मध्ये सगळे जे नंबर होते. पोलीसवाल्यांनी दिले का तुम्हाला सहकार्य? चांगलं केलंय? चांगलं केलं. चांगलं केलं. त्यांनी मला धीर दिला, तुम्ही घाबरू नका, तुम्ही या शाळेवर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि तुम्ही जीवाचं काही बरं वाईट करू नका, आम्ही तुमच्या मागे. तुम्हाला साहेब आता काही पोलीस संरक्षणची गरज आहे का? तुमचं कुटुंब आहे, लेकरं आहेत, लहान लेकरं आहेत, माझ्या शाळेत लेकरं असतात. मग ही व्यवहार मिटेपर्यंत आणि माझा सुरळीत व्यवहार होईपर्यंत तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटची संरक्षणाची गरज आहे, अत्यंत गरज आहे. अर्ज दिलाय का तुम्ही? नाही दिलेला. मी आलो नंतर मी आजारी होतो, मला BP वाढला. देणार आहेत का तुम्ही अर्ज? देणार आहे की आज जाणार आहे मी. मला बोलवले आज पोलीसवाल्यांनी. आता मला सांगा, ही 42 लाख रुपये जोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत खऱ्या नियमाने ही जमीन
आमच्याच ताब्यात राहणार अजून. म्हणजे कब्जा करता येणार नाही त्यांना. आणि महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही टॅम्पवर किती रक्कम मिळाली म्हणून लेखी दिलेला आहे त्यांना. स्टॅम्प त्याने मला दिसत नसल्यामुळं मला रजिस्ट्रीच वाचू दिली नाही त्यांनी. करा म्हणले साहेब परदेशी तुमचं थोरलं पोरगं येईल आणि पुन्हा सगळं सत्यानाश होईल म्हणून मी म्हणजे पोराचा विरोध होता का तुम्हाला जमीन विकण्यासाठी? सगळ्याचाच घराभराचा विरोध होता. परंतु माझ्या शाळेवर 15 दिवसाच्या अगोदर माझ्या शाळेवर कर्मचाऱ्यांनी संगनमताने एका मुलाला इथं फाशी घ्यायला लावली होती. फाशी घ्यायला लावली कोणत्या होती. कर्मचाऱ्यानं? ही सगळेच कर्मचारी एक आहेत. सगळे कर्मचारी एक. वंजाऱ्याचा कर्मचारी होता, त्या वंजाऱ्याचा शिपाई होता तो. त्यानं इथे येऊन माझ्या आडूला फाशी घेतली होती. मी पळत सगळ्या कर्मचाऱ्यामध्ये सुरेश पवार नावाचा एक कर्मचारी आहे. तो तर कर्मचारी चांगला आहे म्हणून तुम्ही चांगला आहे. ती नव्हता विचारायचा नव्हता त्यानं ते नव्हता. बरं. पण बाकीच्या कर्मचाऱ्यांनी संगमत केलं. किती साधारणपणे किती कर्मचारी आहे तुमचे? माझ्याकडे कर्मचारी 22 आहेत. 22. पण त्या दिवशी संगम मतानं फाशी घ्यायला लावणारे किती कर्मचारी आहेत? कुणीच नव्हते इथं. ते बाहेर जाऊन सगळे 22च्या 22 या लोकांनी ही बाहेर बैठका घेतात. बाहेर बैठका घेतात. आणि इथं नाही माझ्या समोर काय करीत नाही. बर. आता तुम्हाला नेमकं म्हणणं काय आता? म्हणणं काय, मला ह्या लोकांपासून धोका आहे. बाबा गाटे, श्रीपाल वीर नाही नाही, मला काय तुम्हाला धोका आहे असं नाही मला म्हणता येणार. ह्याचं कारण सांगतो की ज्यावेळेस तुमचे 42 लाख रुपये राहिलेले दिले आणि तुमचा सविस्तर जर व्यवहार मिटला तर धोका कशाचा आहे? नाही, ती मिटवतच नाहीत ना, माझे पैसे देत नाहीत ती. म्हणजे त्यांची भावनाच नाही. मला मारहाण करून ताब्यात घ्यायचं भावना आहे त्यांची. बर. बाकी काय त्यांनी जर म्हणले उद्या तुम्हाला आम्ही पैसे दिलेले आहेत आणि तुम्ही तर टॅम्प लिहून दिलाय 42 लाख रुपये लिहून घेतला. आता घेतलाय दमदाटी करून घेतलाय का मला कशी माझी दमदाटी ऐकून घेतील, त्यांनी मला दमदाटी करायला चालू केली. नाही, त्यांनीच की म्हण त्यांनी दमदाटी करून तुमच्याकडून टॅम्प लिहून घेतलाय सहमतीनं नाही. आता तुमची जी जमीन विकत तुम्ही विक्री केली, खरेदी दिली, त्या दिवशी जी तुमचे साक्षीदार आहेत टॅम्प पेपर त्यांचेच आहेत. ती बी त्यांचेच आहेत. त्यांची माझी ओळख सुद्धा नाही. तुमचा एखादा एक बी नाही, फक्त आम्ही नवरा बायको होतो. नवरा बायकोच्या आहेत तसा? दोघांनी केले आम्ही. नवरा बायको सह्या केल्या. कुठे आहेत ना मालकीन? ठीक आहे. ताई मला सांगा, इकडे या. नाही असू द्या हो, तुम्ही दोघांनी सह्या केल्यात. ऐका पूर्ण. जमीन विक्री झाली म्हणून सह्या केल्या, बरोबर आहे? ऐका शाळेचं काम आहे. ऐका की मग ते पैसे जे आहेत 82 लाख रुपये ते दिले का त्या लोकांनी? मला पैसे काहीच माहित नाही. बर आणलेलं बी माहित नाही. बर. ठीक आहे. पण सह्या तर केल्यात तुम्ही टॅम्पो? यांना मारायले म्हणून मी असं आमच्या नवऱ्याला काय करू नका द्या, पण मी देते. पण आमच्या नवऱ्याला मारायचं नाही, हाणायचं नाही, जीवच मारता होता. जीवच मारतो असं म्हणत होते. जीवन मारून देतो मला. बर. आता ही तुमची भावकी आहेत है ना? मुलाला मारहाण झाली म्हणून का तुम्ही मुलगा काय नाव? मी सौदागर वीर. हा. आल्यानंतर मी शेतातून आलतो, त्यानंतर इकडं कालवा चालू झाला, त्यानंतर मी आलो इकडं पाहता. आल्याबरोबर मला श्रीपाल वीर यांनी दमदाटी केली की का तू इकडे येतोच, तुझ्या काय बाप्पाचं आहे का इकडं? मी म्हणलं माझ्याच बाप्पाचं आहे ना हे. मग आमचे वडील म्हणले त्याला कशाला बोलतो, मला बोल ना. बर. मग तसं बोलताना आमच्या वडिलांना तिकडे वडीत नेलं एक जणाने. बर. मग नंतर मला बी धक्काबुक्की करायला चालू केली. धक्काबुक्की चालू केल्यानंतर मग मी म्हणलं मला काय मारायचा अधिकार तुमचा नाही आहे. तरी पण डायरेक्ट येऊन धक्काबुक्की केली. हो. मग तुम्ही असं विचारलं का बाबा ही जमिनीचा व्यवहार आहे, ही जमीन आम्ही विकलेली नाही किंवा विकली, आज काय तुम्ही बोललात का? मी बोललो ना. काय म्हणून? मी बोललो सर म्हणलं तर भैया म्हणतो ना मी त्यांनी, भैया ही तुमचं चुकीचं आहे म्हणलं. तुम्ही आम्हाला चौकशी केली का जमीनची? जमिनीची. तर तुला काय विचारायचं म्हणतो तो. मी म्हणलं माझा अधिकार आहे ना तो विचारायचा. मी वडिलाचा मुलगा त्याच्यामुळे अधिकार आहे. तुम्ही काय म्हणला त्यांना? मी जास्त बोलूच तर मला मारहाण चालू केली. बर. आता तुमचं मत काय? बरं, माझं मत काय सर, माझी जमीन मला सोडून द्यावी त्यांनी. माझ्या परस्पर रजिस्ट्री करून घेतलेली आहे सर. परस्पर जमिनीचा व्यवहार तुम्ही माघारी फिरवणार का? हो. जे रक्कम तुम्हाला मिळालेली आहे ते परत देणार आहेत का तुम्ही? हो. आम्हाला जमिनीचा व्यवहार मान्य नाही म्हणून? मान्य नाही. आणि त्यांनी जर समजा तुमच्या वडिलांनी लिहून दिले, रजिस्ट्री झाली, ही 42 लाख रुपये आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, तर नाही मला सांगा सर, एवढी मोठी शाळा आहे,
कर्मचाऱ्याचं भवितव्य आहे. आता जमीन तुम्हाला द्यायची नाही, मग द्यायची नाही म्हणल्यावर तुम्हाला व्यवहार जर महागाई पैसे परत करू किती दिवस झाला व्यवहार ही 2 महिने ही महागारी न देण्याचं काय कारण आहे आता? आता हे दमदाटी मारायला लागली आम्हाला. हा 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 मग आता यांना कशाला द्यायची जमीन? यांच्यापासून धोका तुम्हाला आहे म्हणून जमीन यांच्यापासून द्यायची नाही. नाही द्यायची आता आम्हाला. आता ते 42 लाख रुपये द्यायला तयार झाले. नाही आम्हाला घ्यायचीच नाहीत पैसे. आता आम्ही पैसे त्यांचे घेतलेले परत देऊन टाकू आम्ही. बर 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 बर. काय मत आहे? बरोबर आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही मी भाऊ आहे. या पुढं. काय मत आहे तुमचं? आपल्या भाऊ जमीन म्हणताय ते बरोबर आहे. हा, बरोबर. आपली जमीन आपल्या माघार आहे. जमीन आपली आपली आपल्याला मिळावी हो, हो. आणि त्यांची घेतलेली रक्कम आम्ही परत द्यायला देतो. तयार आहे. हो. बर. तुमचं काय मत आहे? तुम्ही कोण आहे? विक्रम लिंबावीर त्यांचे धाकटा भाऊ आहे, अध्यक्षाचा धाकटा भाऊ. बर बर. 2003 ला नाही नाही हे मला जाऊ दे ते बाकीचं. तुम्ही भावाच्या मताशी सहमत आहेत का? 100%. म्हणजे ह्यांची आम्ही 40 लाख पैसे रुपये- देऊन ऐका, ऐका, माघारी पूर्ण- जमीन पूर्ण- घेणार. पूर्ण आहे का? पूर्ण 40 लाख रुपये तुम्हाला तुमच्या भावाने घेतले तुमच्या परस्पर. हो. ही पैसे परत द्यायला ते तयार आहेत. हो. पण आम्हाला जमीन विकायची नाही म्हणते. हो. या मताशी सहमत आहे. 100%. आणि त्यांनी 42 लाख रुपये परत नाही नाही द्यायची नाही, केली. चूक झाली ती साहेब. एकतर आम्हाला कोणाला माहितीच फक्त नाही यांच्या खरी झाली. दमदाटीमुळे हो. तुम्ही थोरले बंधू आहे. या पुढे या पुढे या पुढे या पुढे या. म्हणजे दाखल्या भावाने केलेला जो कारभार आहे सगळ्यात थोरले मान्य तुम्ही. नाही, हा, मान्य नाही आम्हाला सगळ्यात ते. थोरले भाऊ हो, आहे. सगळ्यात थोरले. आता उद्या जीव घेणे एखादा हल्ला झाला तुमच्या भावाला मारलं किंवा घरातलं एखादं माणूस संपलं तर काय परिस्थिती होईल तुमची? काय आता बेभानच होणार की पुन्हा मग सगळं. तुमची काय मत आहे आता? पैसे देऊन माघारी जमीन व्यवहार फिरवायचा व्यवहार माघारी. फिरवायचा माघारी. साहेब आता व्यवहार समजा त्या लोकांनी फिरवायचा नाही असं म्हटले तर तुम्ही कुणाची मदत घ्या? मी पोलीसवाल्याची मदत घेणार, कोर्टात जाणार आणि मी कब्जा देणार नाही. कब्जा देणार नाही. हो, कब्जा कसल्याही देणार. हा, हालतीमध्ये- मेलो तरी चालेल पण कब्जा देणार नाही. काय मत? सर मी दुसऱ्या दिवशी कब्जा देणार का नाही? नाही देणार. कब्जा देणार का नाही? नाही. कब्जा देणार नाही, का? द्यायचं नाही. कब्जा देणार का नाही? साहेब तुम्ही कोण आहेत? जावई साहेब. आपले सासरे ज्यांनी तुम्हाला मुलगी दिली तुमचा संसार उभा केलाय अशा माणसाला जीव घेणे हल्ला तुमच्या कुटुंबावरच व्हायलाय. ह्या माणसापासून तुमच्या सासऱ्यांना कुटुंबाला धोका आहे असं म्हणतात म्हणून व्यवहार परत फिरवायचा. आम्हाला पैसे घ्यायचे नाहीत कारण यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. काय मत आहे तुमचं? धोका आहे. परत फिरवायचा व्यवहार परत फिरवायचा. हो फिरवाय. काय आज तुमचं सर रजिस्ट्री करताना मी होतो तिथं हा. तेव्हा सुद्धा दमदाटी झालेली आहे. रजिस्ट्री सह्या कर नाही तर मारतो म्हणून बरं. मला धमकी दिलेली तुमच्या आहे. कुटुंबाला जीवास धोका धोका आहे. आहे. ताई तुमचं नाव काय? मी रेखा रेखा साहेबराव सांगा. गोगले म्हणजे यांची मुलगी आहे. ह्यांची मुलगी आहे. बरं बरं. काय मत आहे तुमचं? मी सहमत आहे, आम्हाला जमीन द्यायची नाही त्यांना. जमीन द्यायची नाही ताई? नाही द्यायची सर. सुनबाई आहे तुम्ही? हा, मी सुनबाई. ओके ओके. तुमचं मी बालिका सौदागर वीर. मी सुनबाई सोनबाई आहेत. सोनबाई आहे. जमीन आई- द्यायची नाही आम्हाला. हा आई इकडे या. या द्यायची का जमीन? नाही द्यायची. जमीन द्यायची. हा. डोक्यात फॅट आहे तिच्याकडून लिहून घेतलंय. हा काय का माहिती? की बघा ही किती महत्वाचा मुद्दा आहे. नाही ते परिणाम आहे. म्हणजे दवाखान्यात डोक्यावर परिणाम झाला हा. म्हणजे या प्रकरणामुळं म्हणजे भीती निर्माण झाली माझ्या घरातले एखादं माणूस मरेल मरेल. म्हणून घाबरून त्यांनी तुम्हाला माहित नसता कुणाला माहित आहे का जमीन विकली? नाही आम्हाला कसलं कुणाची सहमती नाही. कोणाची नाही. मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिलेले आहेत सर. मी हा, हा. कलेक्टर ऑफिसला दिला, तहसीलदारला दिला, पोलीस अधीक्षकांना दिला, पण आणि त्या माझ्या अर्जाचा मला आणि काही ही गेलेलं नाही साहेब त्यांनी. कुणालाच माहित नाही तुमच्या परस्पर म्हणजे ह्या सगळ्यांच्या परस्पर तुम्ही जमीन विकलेली आहे म्हणून तुमची चूक झाली. मान्य चूक आहे? झाली, मान्य आहे मला. चूक झाली. हो. तुम्ही ह्याच्या पुढं आपल्या घरच्या माणसाच्या परस्पर व्यवहार करणार का? आता नाही करीत. भीतीपोटी केला होता मी. भीतीपुटी. कशाची भीती होती तुम्हाला? ही काय मारहाण करतो नाही तर कोणाला तरी फाशी घ्यायला लावते. तुम्हाला अगोदर भीती जमीन विक्री होण्याच्या अगोदर भीती व्हायचा काय संबंध होता? दबाव ही काय फाशी घ्यायला लावतो तिथं कर्मचाऱ्यांनी. हा 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 हा, म्हणून मी बेलो. सर ज्या दिवशी कर्मचाऱ्याला फाशी फाशी घ्यायला घ्यायला लावून लावतो ते. तुम्हाला गोत्यात आणायचा हा. प्रयत्न होता ज्या आणि दिवशी म्हणून जमीन मी ते लिहून दिली. म्हणजे हे जमीन ज्यांनी विकत घ्यायची आहे हा. त्या लोकांनी ही प्लॅन केला का? हा. आणि ती समोर होते फाशी घेतली तेव्हा. म्हणजे मजबूर होऊन तुम्ही हा. भीतीपोटी हा. आपल्या घराचं नुकसान होईल एखादा माणूस हा. संपेल किंवा मला कायमची जेल येईल आपल्या शाळेवर हा, असा म्हणून प्रकार. मी केलंय. काय मत आहे? ज्या दिवशी फाशी घेतली त्या दिवशी मी साक्षीदार आहे. काय नाव आहे पोराचं फाशी मी घेणारे? अशोक गोहे म्हणून होता कर्मचारी केज तालुक्यातला. आता आहे का तो? आता नाही. आता नाही. बर काढून टाका. आता एकाही कर्मचाऱ्याचे तुम्ही पैसे घेतलेले नाही. नाहीत आणि अनुकूलाच्या माध्यमातून हा. तुम्हाला फक्त देणगी स्वरूपाचे लेकरं जगवण्यासाठी यांनी केलेली मदत हो, आहे. हो. तुमचे पैसे घेतलेले नाही. नाहीत. आता विरोधक काय म्हणतील उद्या
हे पुन्हा कळवल, कारण उद्या मला बोलवणार कोणतरी की बाबा ही बाईट चुकीची आहे, असं आहे तसं आहे काहीतरी म्हणणार, पण तुम्हाला क्लिअर करायलो की यांचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत काय? नाही नाही, फक्त अनुकूलाच्या माध्यमातून पैसे बाजार घेतलेले हा, आहेत. किराणा हे आणि हे आपल्याला जमीन विकायची नाही, नाही. व्यवहार परत फिरवायचा आहे. जर नाही व्यवहार परत फिरला तर आमच्या घरातले एकही माणूस परत हटणार नाही. हो या ठिकाणी साईडला एक 500 मीटरच्या अंतराच्या आतच तमाशा थिएटर तयार झालेले काय आहे. असं नाही, फक्त आपल्याला जमीन विकायची नाही, घेतलेले पैसे परत करायचे, कुणाच्याही माराखानी जायचं नाही, जीवाला धोका करून घ्यायचा नाही. आम्ही सुखरूप ही शाळा तशीच पुढे चालवणार आहेत, घेतलेल्या लोकांचे पैसे परत देणार आहेत, आम्हाला जमीन विकायची नाहीत. तर हे आहेत, काय नाव म्हणलं तुमचं? कालिदास लिंबाजी वीर. कालिदास लिंबाजी वीर, राहणार आळणी, हे यांच्या जमिनीमध्ये सध्या कुटुंबासह राहत आहेत. ही शाळा आहे, ही शाळा, ही महादेवाचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? संतोषी मातेचं. संतोषी मातेचं श्रद्धा म्हणून इथं मंदिर बांधलेलं आहे. ही जमीन पूर्ण 2 एकर जमिनीमध्ये ह्या शाळेचं बांधकाम झालेलं आहे. हे बोर्डिंग आहे, केंद्रीय निवासी शाळा, की जेणेकरून विद्यार्थ्याला, गोरगरीब जनतेला जगवण्याचं काम 2003 पासून का 2003 पासून ते 2006 पर्यंत 2026 पर्यंत काय म्हणलं नाव? कालिदास लिंबाजी वीर. काम कालिदास लिंबाजी वीर, कालिदास लिंबाजी वीर हे काम करत आहेत. आणि हे समाजसेवेचं, शिक्षणाचा दिवा घरोघरी राहावा म्हणून गोरगरीब जनतेचे लेकरं जगवण्याचं काम हे वीरसाहेब करतात. हे अध्यक्ष आहेत, यांच्या जीवाला धोका आहे, सगळं घर धास्तावलेलं आहे, घाबरलेलं आहे. मला पोलीसवाल्यानं सहकार्य केलं म्हणून मी जिवंत आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि गुंडगिरी करून 82 लाख रुपयाचा व्यवहार करून सुरळीत व्यवहार झाला नाही. 40च लाख आमच्या हातात दिले, 42 लाख रुपये बुडवण्याच्या हेतूने आमच्या घरातला अध्यक्ष या नात्यानं शाळेचा अध्यक्षच संपवला तर यांचं पूर्ण कुटुंब संपत आहे. आणि भीतीपोटी जमीन आमच्या ताब्यात येते, असाच प्लॅन जमीन खरेदी करणाऱ्या लोकांनी केलेला आहे. आणि जमीन खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये श्रीपाल वीर बाबा घाटे, अरविंद अर्जुन देशमुख, जमीन घेराणा येडशीकर, या सर्व लोकांनी मला माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. बरोबर आहेत का नावं? काय काय नाव आहेत? श्रीपाल वीर, बाबा घाटे, पुन्हा अर्जुन काय ते? अरविंद देशमुख, आणि अमित देशमुख. यापासून लोकांचा, या माणसापासून तुमच्या जीवास धोका आहे, कुटुंबास धोका आहे, कुटुंबात धोका आहे. केव्हा कोणाला मारून टाकतील त्याचा नेम नाही. संरक्षण घेणार आहेत? हो, घेणार आहे संरक्षण. मी पोलीसच्या संरक्षणाच्या माध्यमातून भावी आयुष्य मी जगू शकतोय. मला पोलीस खात्यानं संरक्षण द्यावं, घेतलेले पैसे आमचे परत घेण्यासाठी भाग पाडावं, कारण यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे. आम्हाला राहिलेले 82 लाख रुपये नको, आमच्या सगळ्या 42 लाख रुपये नको, कारण एकूण व्यवहार 82 लाख रुपयाचा झाला. आमच्या हातात रक्कम पडली 40 लाख रुपये. 42 लाख रुपये बुडवण्यासाठी ह्या लोकांनी माझ्यावर दबाव आणला. म्हणून आमच्या घरातल्या भावभावकीची, मुलाची, बायकोची, सुनावाची, मुलीची कुणाचीही सहमती नसताना माझ्या शाळेवर एक शिक्षक फाशी घेऊन मरायला, त्याला पूस लावली, फाशी घे, ह्याचं नाव घे, याचं आयुष्य बर्बाद कर, अशा पद्धतीचा काही कर्मचाऱ्यांनी प्लॅन करून एका शिक्षकाला फाशी घ्यायला लावली लोकांनी. आणि त्या भीतीपोटी माझ्या शाळेवर एखादा जर माणूस मेला तर मी जेलमध्ये जाईन, या भीतीपोटी या व्यवहाराचा, या शाळेचा जमिनीचा व्यवहार केला होता. तो व्यवहार माझ्या हातून चुकीचा झाला आहे. माझ्या सगळ्या भावभावकीला, सुनेला, बायकोला, मुलांना मी विश्वासात घेतलं नव्हतं आणि माझ्यावर दबाव टाकून हा व्यवहार पूर्ण झालेला आहे. तो व्यवहार मला मान्य नाही, माझ्या कुठल्याही लोकांची सहमती नाही. तो मला व्यवहार परत फिरवायचा आहे. आम्हाला कशाही परिस्थितीमध्ये जमीन द्यायची नाही, असंच म्हणणं आता वीर शाळेचे अध्यक्ष यांचं मत आहे. आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं,
जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, पोलीस अधीक्षकांना आम्हाला संरक्षण देऊन आमच्या होणाऱ्या जीविता जो धोका आहे तो धोका टाळावा आणि आम्हाला सुरक्षित जीवन जगण्यासाठी सहकार्य करावं, अशीच अपेक्षा, अशीच मागणी वीरसाहेबांनी केली. तर बघूया पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन आमच्याकडं कशा पद्धतीनं लक्ष देणार आहे तेच पाहूया. येणाऱ्या काळामध्ये बघूया वीर कुटुंबाला संरक्षण पोलीस प्रशासन कसं देणार आहे ते ठरवू आपण येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक लक्षात ठेवा, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि ही शाळा SCची आहे. त्या शाळेचं कुणबी SC निवासी शाळा असं नावच आहे. तर बघूया नेमकं यांच्याकडे कशा पद्धतीनं प्रशासन लक्ष देईल तेच पाहू. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद आळणीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.